नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासेस मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी माणिक ढवळे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग ई वर्ड्स पाहिले होते, ठीक आहे। तर आज आपण पाहणार आहोत लॉंग आय वर्ड्स, ठीक आहे। हे लॉंग आय वर्ड्स काय असते, याच्यामध्ये पहा आय, आय डॅश ई, आई, आय जी एच, वाय, वाय डॅश ई हे जे वर्ड्स आहेत, ठीक आहे। ह्या स्ट्रक्चर नुसार आपल्याला आई आणि आय, ठीक आहे, यांचा उच्चार घ्यायचा आहे। आणि सोबतच याचे कानामात्राचे नियम काय येणार, आई म्हणजे काय मित्रांनो, आ म्हणजे एक काना आणि ई ला ई ठेवायचं, आय ला काय करायचं, आ ला एक काना आणि ए ला ए ठेवायचं। म्हणजे हे पाठ कधी घ्यायचं आपल्याला, जेव्हा हे सर्व शब्द सुरुवातीला आले तर आपल्याला हे वापरायचं नेहमीप्रमाणे, आणि हे जर शब्द नंतर आले शब्दामध्ये तर आपल्याला काय एक काना ई आणि एक काना य, ठीक आहे, हे वापरायचं। तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या। तर आय पहा पहिला, आय वर्ड आहे, तर आयचं हे पहा, यस ला आता काय करायचं आपल्याला, स लिहायचं। आय जे वर्ड आला नंतर आला, ठीक आहे, नंतर आल्यावर काय एक काना ई, याचा मॅक्झिमम वापर करायचा। एक काना य पण येते, पण एक काना ई ऍक्युरेट उच्चार आहे, ठीक आहे। यस ला स, आय ला काय एक काना ई लावला, ठीक आहे। यल ला काय येते ल, आणि ओ लास्ट ला आल्यावर काय लिहायचं, एक काना एक मात्रा। जसं तुम्हाला मी सांगितलेलं बघा, ओ ला काय अ आणि ओ येते, एक काना अर्धा चंद्र, एक काना एक मात्रा, ठीक आहे। तर आपल्याला काय एक काना एक मात्राचा वापर करायचा। तर काय झालं, यस्सा येल्लो सायलो असा उच्चार होतो। नेक्स्ट पहा, आय सुरुवातीला आला पहा। आता हे शब्द सुरुवातीला आल्यावर काय घ्यायचं आपल्याला, आई आणि आयचा वापर करायचा, ठीक आहे। दोन्ही वापरला तर चालते, दोन्ही पैकी एक, ठीक आहे। मॅक्झिमम यूज काय करायचा, आईचा करा। तर मग काय येते आई, ठीक आहे। आणि आर ला काय येते र, पूर्ण राहणार, समोर वावेल आहे। आता ओ काय इथं सायलेंट आहे, ठीक आहे, सोडलं। मग एन ला न आयरन, ठीक आहे, आयरन म्हणू शकतो आपण, आय आर ओ एन आयरन। त्यानंतर पहा दुसऱ्या कॉलम मध्ये आय डॅश ई। आता आय डॅश ई तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, आय डॅश ई म्हणजे काय, आय आणि ई च्या मध्ये एखादा लेटर येत असतो, ठीक आहे। ही रचना जेव्हा असते त्यावेळेस आपल्याला, आता बघा आय सुरुवातीला आलं तर काय घ्यायचं आई, सी ला काय करायचं स घ्यायचं, ठीक आहे। आता पहा सी ला क आणि स तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे, ठीक आहे, अगोदरच्या। सी ला स कधी वापरायचं, जेव्हा सी च्या समोर आय ई वाय लेटर येतात, ठीक आहे। तर सी च्या समोर ई आलं म्हणून काय केलं आपण, सी ला स वापरलं, आणि लास्ट ही काय करतो मित्रांनो, आपण सोडून देतो नेहमीप्रमाणे। तर आय सी काय होणार, आईस होणार, असा ऍक्युरेट उच्चार होतो। नेक्स्ट पहा बी ला ब, ठीक आहे, आय नंतर आलं एक काना ई, के ला काय करायचं क घ्यायचं, ठीक आहे। तर काय झालं मित्रांनो, लास्ट ही सोडून दिलं, बी आय के ई बाईक। तर नेक्स्ट कॉलम मध्ये पहा आय ई। आता आई जे आहे ते अंडरलाईन करून घ्या बघा, पार्ट आई, ठीक आहे। आई जिथं आलं तर यल ला सुरुवातीला काय ल येणार, पूर्ण समोर वावेल आहे ना। मग आईला काय भाग आहे, आई सुरुवातीला आलं का नाही, नंतर आलं, मग काय घ्यायचं एक काना ई, ठीक आहे, एक काना ई, आणि बाकी दुसरं समोर आहे का काही नाही, मग एल ला ई काय होते लाई, किंवा य जरी घेतलं तरी चालते यल, ठीक आहे। एक काना य जरी लावलं तुम्ही, असं जरी केलं समजा ला, ठीक आहे, आणि आईला य लाय, लाई लाय, दोन्ही उच्चार ऍक्युरेट आहे, ठीक आहे। तर पहा टी आर ला तुम्हाला सांगितलेलं आहे ट्र, मग आई जे आहे आईला काय येणार एक काना ई आणि डी ला ट, ठीक आहे, ट्राईड, टी आर आय डी ट्राईड। नेक्स्ट कॉलम मध्ये बघा आय जी एच। आता आय जी एच जे पार्ट आहे ते अंडरलाईन करून घ्यायचा पहिला, आता अंडरलाईन केला सोपं जाते तुम्हाला। एल ला मग काय ल ऑलरेडी, आय जी एच, आता आय जी एच आहे त्याला काय करायचं आपल्याला एक काना ई, मॅक्झिमम यूज एक काना ईचाच होतो, ठीक आहे। तर मग काय एक काना ई लाई, टी ला ट काय येते, टी ला टच येणार ना, एल आय जी एस टी काय होणार मित्रांनो लाईट, असा उच्चार होतो। त्यानंतर बघा बी आर ला काय ब्र। आता हे जे पार्ट आहे आय जी एच त्याला काय करायचं एक काना ई आणि टी ला काय करायचं ट, बी आर आय जी एस टी ब्राईट, असा उच्चार होतो। नेक्स्ट कॉलम मध्ये वाय आहे, यम ला म लिहून टाकायचं, ठीक आहे। आता हे वाय पार्ट अंडरलाईन केला आपण, तर वाय नंतर आला ना, म्हणजे काय एक काना ई एक काना य, तर काय येणार इथं, आता इथं माई लिहिल्यावर कसं होते माई, ठीक आहे, थोडं वेगळं वाटते, त्यामुळे काय करायचं एक काना य जर लावलं तर आपल्याला प्रॉपर वाटतो, ठीक आहे। तर मग काय एम वाय माय, माई चालते पण माय ऍक्युरेट वाटत। त्यानंतर जे ला काय ज, यू जे आहे त्याला काय करायचं मित्रांनो पहिला अवकार लावायचा, तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे बेसिक्स मध्ये, ठीक आहे। यू ला उ असते म्हणजे असतो पहिला अवकार, मग जू एल ला ल येते मित्रांनो, आणि हे जे आहे वाय, ठीक आहे, वाय ला काय करायचं एक का नाही, जसं आता बघा जुलाई, ठीक आहे, जुलाई जे यू एल वाय जुलाई।
ठीक आहे. नेक्स्ट कॉलममध्ये बघा y डॅश ई. आता आर ला काय येते, आता बघा आर जे आहे मित्रांनो, आरच्या समोर कन्सोनंट आहे. ठीक आहे, कन्सोनंटच्या समोर कन्सोनंट आलं तर काय अर्धर घेतो आपण. ठीक आहे, अर्धर आता सुरुवातीला असं लिहिता येईल. ठीक आहे, मग एच जे आहे, एचच्या समोर बी काय आहे, आता याच्यामध्ये एक सायलेंट पार्ट येतो. ठीक आहे, तुम्हाला सांगतो ही एच जे असते की नाही मित्रांनो, एचचा उच्चार घ्यायचा नाही, सायलेंट आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्या अगोदर मी व्हिडिओ घेतलेला आहे सायलेंटचा. ठीक आहे, सायलेंट वर्ड्स असतात काही, त्यांचे उच्चार आपण सोडून देत असतो. तर र झालं, मग ह्या वायला घ्यायचं, वायला काय येणार मित्रांनो, मग आता हे र काय करायचं, मग पूर्णच घ्यावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, समोर जर आता हे जे आहे हे सायलेंट आलं, याचा अर्थ काय, मग आता आर ला र पूर्ण घ्यायचं. मग हे वायला काय करायचं, एक काना ई लावलं, आणि यम ला काय येते मित्रांनो म, आणि लास्टचे आपण नेहमीप्रमाणे सोडून देतो. आर एच वाय एम ई, राईम असा उच्चाराचा करायचा आहे. त्यानंतर पहा एस ला काय येते मित्रांनो अर्ध स, समोर कॉन्सोनंट आहे. टी ला ट, आणि हे वाय जे असते की नाही मित्रांनो, आता वाय ला काय आपण वापरलं, एक काना ई वापरलं है ना. एक काना वाय जर जर वापरलं एक काना तर काय होते, स्टाईल होते, स्टाईल. त्याच्यामुळे आपण जास्त प्रेफरन्स कोणाला द्यायचं, एक काना ई. ठीक आहे, तर मग स्टा ई आणि एल ला ल, लास्ट आपण सोडून दिलं, STYLE स्टाईल असा उच्चारतो. ठीक आहे, तर आलं लक्षात मित्रांनो. समजा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, ठीक आहे, तर मला अवश्य कॉमेंट मध्ये विचारा, आणि जे राहिलेले शब्द आहेत त्यांचा उच्चार तुम्ही मला सेंड करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, कॉमेंट्स द्या, आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.